कोणत्या स्कूलला चालला? मेरी एंजल ब्लोमिंग स्कूल है ना? मग तू रडणार नाही स्कूलमध्ये? काय करणार? अभ्यास करणार, खेळणार फ्रेंड लोकांसोबत? बोल बोल लवकर बोल. स्कूल चले हम. बोलो. आई एम गोइंग टू स्कूल. तुझं नाव काय सांगणार तू? स्पर्श. माय नेम इज. जोरात. स्पर्श. तुझं नाव सुशील आहे? पप्पाचे नाव आहे? स्पर्श. सुशील चिंपी. व्हेरी गुड. चलो चलो चलो. स्माइल. स्माइल. हां. दर दर. असं उठलं. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा डुगू किती आज त्याचा फर्स्ट डे आहे आणि तो खूप एक्सायटेड आहे स्कूलला जायला. तर कालच मी त्याचं ॲडमिशन करून आले. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं. तर आता आम्ही चाललो आहे. त्याचा आज फर्स्ट डे. तर टीचर बोलली 2 दिवस तुम्ही सोडा, नाहीतर अदरवाईज आम्ही मंडेलाच सोडणार होतो त्याला. पण विचार केला की टीचर बोलली 2 दिवस आपण बघूया तो रडतो का काय. पण तो बिलकुलही रडला नाही. खूप एक्सायटेड होता. खूप छान त्याने एन्जॉय केला, अभ्यास केला. टीचरने इतकंही सांगितलं की तो हेल्पिंग हँड म्हणजे सगळ्यांना मदतसुद्धा करत होता वगैरे वगैरे. तर असं आता आम्ही चाललो आहे, रस्त्यातच आहोत. तर आम्ही त्याला सोडायला चाललो आहे. बघा तो स्वतःच किती पुढे पुढे जातो आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. खूप जास्त एक्सायटेड होता. तर आता इथे बघा तो एकटाच चालला आहे ना, तर आम्ही त्याचे पप्पा त्याला घेऊन जातात, तरी पण तो हात पकडत नव्हता. त्याला एकटाच चालायचं होतं. टीचरचा सुद्धा त्याने हात पकडला नाही. तो एकटाच चढला वरती आणि बिलकुल पण नाही रडला. बघा इथे किती छान मुलांसोबत बसला आहे. आम्हाला तर थोडं असं वाटलं होतं की थोड्या वेळाने तो रडेल वगैरे की काय, म्हणून आम्ही 10-15 मिनटं असं स्कूलच्या इथे खाली बसलो होतो. पण तो बिलकुलही नाही रडला. मस्त त्याने छान कॉपरेट केलं आणि मला वाटलं नव्हतं की तो इतका एक्सायटेड असेल स्कूलला जाण्यासाठी. मला वाटलं तो थोडा वेळ जाईल, बसेल, पण रडेलसुद्धा. असो, त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती आहे ना झटपट अशी जी भाजी बनवायची होती. तर इथे मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवत आहे. तुम्ही सकाळी टिफिनसाठीसुद्धा अशी बनवून घेऊ शकता किंवा दुपारच्या वेळेस असंच तुम्ही बनवू शकता. डाळ भात माझा ऑलरेडी झालेला, कारण ईशीला आणि डुगूला दोघांनासुद्धा टिफिनमध्ये मी डाळ भातच दिलेला. तर इथे ना आता आपण छान अशी तेंडलीची भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे, राई जिरेचा मस्त असा तडका दिलेला आहे. आणि इथे ना आता अद्रक लसूणची पेस्ट होती, कोथिंबीर वगैरे करून बनवलेली. तर ती कसं आहे ना, पटकन जर ही रेडी असल्यानंतर आपलं फटाफट सगळं जेवण एका तासात उरकतं. नाहीतर मग बराचसा वेळ जातो हे निवडा ते निवडामध्ये. तर मी ऑलरेडी सगळं असं प्रिपरेशन करून ठेवत असते. तर इथे ना मी कांदा टोमॅटो टाकला आहे. आपले अद्रक लसूण मस्त असं फ्राय झालं होतं तेलात. त्यानंतर आपण टाकलं आहे कांदा आणि टोमॅटो. तर ह्याला छान असं एकजीव तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचं आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये मी टाकले हळद, धना पावडर, त्यानंतर थोडंसं असं जिरा पावडर. तुम्ही म्हणत असाल हिच्या प्रत्येक रेसिपीमध्ये जिरा पावडर, धना पावडर असतंच. तर हो फ्रेंड्स, असतं, कारण की आवडतं मला. आणि धना पावडर, जिरा पावडर नाही टाकलं तर त्याशिवाय मला जेवण ठीक नाही वाटत आणि ते पचण्यासाठी सुद्धा योग्य वाटतं मला, म्हणून मी टाकत असते. कारण की असं खाल्लं जाईल नाही जाईल त्यामुळे. त्यानंतर मी इथे ना लाल तिखट आगरी मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. तर आपण आहे ना मिठाने काय ना कांदा आणि टोमॅटो छान असा नरम पडतो त्यामुळे. तर बघा किती छान अशी भाजीला तेल सुटलेलं आहे, म्हणजेच कांदा टोमॅटोला मस्त असं तेल सुटलं आहे. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कापून ठेवलेली तेंडली. त्याला मी स्वच्छ धुवून पुसून अशी छान बारीक कापून ठेवली होती. हे जर प्रिपरेशन अगोदर करून ठेवलं ना की आता उद्या आपल्याला तेंडलीची किंवा भेंडीची भाजी बनवायची, तर आदल्याच दिवशी आपण असं कट वगैरे करून ठेवलं ना तर जास्त वेळ स्वयंपाकाला लागत नाही, फटाफट होऊन जातो. तर इथे बघा मी असं आता हेला आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि इथे साईडला मी भातसुद्धा लावलेला आहे, कारण ईशी आणि डुगूसाठी मी थोडासाच भात लावला होता गरम गरम. आणि आता मी इथे आमच्यासाठी सुद्धा गरम भात लावून घेत आहे. तर इथे ना मी थोडंसं पाणी शिंपडलं आहे, कारण की वाफेवर शिजवायचं आहे, तर मसाला आपला जळू नये खालून का, त्यामुळे ना मी इथे चांगल्या वाफेवरती त्याला झाकण लावून ठेवणार आहे आणि मस्त शिजू देणार आहे. तोवर मी इथे ना चपात्यासुद्धा करायला घेते.
तर चपात्यासुद्धा म्हणजे हे बघा इथे आधीचा भात माझा थोडासा कुकरमध्ये मी बनवलेला आहे. डाळसुद्धा माझी व्यवस्थित अगोदरच झाली होती, कारण ईशी आणि डुगू टिफिनला डाळ भातच खाल्ला असता त्यामुळे. तर इथे मी डाळ बनवून घेतली. आता चपात्यांची तयारी करूया. तर कसं पीठ मी मळून वगैरे ठेवलेलं होतं स्कूलला जायच्या आधी, डुगूला स्कूलला सोडायच्या आधी. आता म्हटलं की चला गरम गरम चपात्या बनवून घेऊ, जेणेकरून पटापट म्हणजे गरम गरम खाताही येतं. काय होतं ना, अगोदरच बनवून ठेवलं आणि नंतर परत एकदा गरम करणं तर ही मला नाही आवडत. जसं जसं बनवलं तसं गरम गरम खाल्लं ना तर बरं वाटतं आणि जेवण अंगाला पचतंसुद्धा. त्यामुळे माझा नेहमीच प्रयत्न असतो की गरम गरम जेवणच वाढावं, खावं असं. तर जेव्हा जेवायचं असतं मी तेव्हाच असं सगळं बनवून वगैरे पटापट देत असते, खात असतात. त्यामुळे तर इथे आहे ना मी आता सगळं चपात्या वगैरे करून घेणार आहे आणि मग आम्ही जेवायला बसणार आहोत. कारण मला जायचं आहे परत डुगूला आणण्यासाठी, कारण त्याला आज युनिफॉर्म बुक्स वगैरे हे सुद्धा देणार आहेत. तर टीचर बोलली स्कूल सुटल्यानंतर सगळं देईल. तर त्याचं युनिफॉर्मचं मेजरमेंट किती आहे काय ना ते सुद्धा हे करून परफेक्ट आहे की नाही ते बघण्यासाठी मला जावं लागणार आहे. एव्हन नाहीतर ईशीचे पप्पाच जातील आणायला वगैरे. पण आजच्या दिवशी मला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही या. तर आता काय झालं आहे ना की आता रुटीनमध्ये ना अजून एक फरक पडला आहे हा, की तो म्हणजे डुगूला स्कूलला पाठवणं. तर आता काय होतं की आता डुगूसुद्धा स्कूलला जायला लागला आहे. त्यामुळे दोघांचा टायमिंग ना 12:30चा झालेला आहे, म्हणजे 12:30चा. मग एका साईडला डुगूला आणि एका साईडला ईशीला असं पाठवायचं आहे. तर एकाच टाईमला दोघांनाही एकाच वेळी सोडता नाही येणार, कारण डुगूची स्कूल वेगळ्या साईडला आहे आणि ईशीची स्कूल वेगळ्या साईडला आहे. तर एका साईडला तिचे पप्पा जातील सोडायला आणि एका साईडला मी, म्हणजे डुगूला सोडायला मी जात जाईल आणि ईशीला सोडायला तिचे पप्पा जाणार, असं आमचं डिसाईड झालेलं आहे. त्यानुसारच आता आम्हाला सगळं कामाचं पण जजमेंट मेजर करून घ्यायला लागणार आहे. कारण की कसं ना, कधी कधी असं होतं की लहान बोलल्यावरती मुलं रडतात, एकमेकांचं बघून रडतात. तर टीचरने सांगितलं आहे की 8 दिवस तरी तुम्हाला थांबावं लागेल म्हणजे स्कूल सुटेपर्यंत, की मुलं रडतात का नाही म्हणून. पण तसं तर डुगू काही रडला नाही, आजच्या दिवशी तरी नाही रडला. आता पुढे माहीत नाही. तर एकमेकांना म्हणजे सगळीच मुलं शांत होती म्हणून तो पण मस्त खेळत वगैरे होता. पण एकाला बघून दुसरा रडतात ना, एकाला दुसऱ्याची म्हणजे एकाला आईची आठवण आली की दुसऱ्याला येते. तर त्या हिशोबाप्रमाणे असं आमचं चाललं होतं. तसं तर टीचर बोलली आहे की असं काही असलं तर आम्ही तुम्हाला फोन करून वगैरे सांगू. पण आता काय झालं आहे ना, त्याचप्रमाणे मला सगळी कामं आवरून घ्यावी लागणार आहेत. कारण की डुगू आल्यानंतर त्याला पुन्हा जेवायला वगैरे देणं, हे त्याची किंवा झोपणं, टिफिन वगैरे तर त्याला द्यायचाच आहे. असाही तो स्कूलला जाताना खाऊनच जाणार आहे. पण तरीसुद्धा असं थोड्या वेळाने म्हणजे कसं मुलं दुसऱ्यांच्या नादाने खातात असं तर असतं, पण जास्त काही घास त्यांच्या पोटात असे पुरेसे जात नाही. म्हणून मग आल्यावरती थोडंसं त्याला परत खाऊ घालणं किंवा मग झोपवणं हा आता एक वेगळा टास्क असणार आहे. तर 1 तासाभरासाठी त्याला झोपवणं म्हणजे जेणेकरून तो फ्रेश राहील त्या हिशोबाने. तर आता थोडंसं रुटीनमध्ये अजून थोडंसं हे होणार आहे, म्हणजे चेंज होणार आहे. तर ते काय काय चेंज होणार आहे ते तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल. तर इथे बघा भाजी आहे ना, मी चेक करत होते की शिजली आहे की नाही म्हणून, पण आपली तेंडली खूप छान शिजली होती. फ्रेंड्स, तुम्ही ही भाजी आहे ना टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता. झटपट होणारी अशी भाजी आहे आणि खूप छान होते. तर इथे आहे ना मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे. आणि आठवड्यातून एकदा तरी तेंडलीची भाजी खावीच, तीसुद्धा पौष्टिक असते. त्यासाठी आता मी इथे आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे वरून, कारण कोथिंबीरने सुद्धा एक छान असा फ्लेवर येतोच, अरोमा येतोच. तर ह्यासाठी तुम्ही अशी चपाती भाजी बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता, डाळ भातासोबत. त्यासाठी तर कशी वाटते तुम्हाला माझी ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओज कसे वाटतात त्याबद्दलही मला शेअर करा, मला नक्की सांगा. माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर अशी होती माझी रेसिपी, पाहिलात तुम्ही. आता मी इथे आली आहे डुगूला स्कूलला घ्यायला. तर 5 मिनटं थोडासाच उशीर झाला आहे, पण डुगू बघा बिलकुल पण रडला नाही, शांत बसला होता टीचरसोबत. त्याचं युनिफॉर्म वगैरे सगळं घेतलं आहे आम्ही, म्हणजे टीचरनी पूर्णच मेजर करून दिला आहे, मला करायची गरजच नाही पडली त्यामुळे. तर आता डुगू इथे बघा एक्सायटेड होऊन पुढे येऊन बसला आहे आणि तो खूप हॅपी होता स्कूलमधून आल्यावर, जाताना पण. त्याला खूप छान वाटलं स्कूलमध्ये असं सांगितलं. तर हा युनिफॉर्म दिलेला आहे टीचरने.
तरी टीचर म्हणाली की तुम्ही घरी जाऊन एकदा बघा आणि जर जास्त मोठा किंवा छोटा होत असेल तर तो मला रिटर्न आणून द्या, मग मी दुसरी मेजर साईज तुम्हाला देईल ह्याची. तर इथे बघा हा डुगूचा आहे PT युनिफॉर्म. ही त्याची बॉटल आहे, जे आम्ही काल डीमार्टला गेलो होतो ना, तर तिथून मी त्याच्यासाठी घेऊन आले होते. तर ही डुगूची वॉटर बॉटल आहे आणि हा आहे व्हाईटवाला युनिफॉर्म. तो युनिफॉर्म फुल सेटमध्ये आहे, म्हणजे फुल आहे, लॉंग पॅन्ट, लॉंग टी शर्ट वगैरे असं. तर हे डुगूला खूप आवडली. तर आता डुगू काय काय बोलतोय ते ऐका. अजून तू रडत होता स्कूलमध्ये? मग कोण रडत होतं स्कूलमध्ये? हां, तुला मम्मी पप्पाची याद नाही आली? मग तू नाही लल्ला तली पण लल्ला. हो, पण टीचर तर बोलली तुला नाही रडला, खेळत होता छान छान. तू छान छान बॉय आहे ना. तू ना खेळत होता, मग तू काय करत होता? तू सगळ्यांची हेल्प करत होता. काय हेल्प केली? आंटीला दवा दिली तू? मग कंगवा? हां, काय दिलं तू आंटीला? हा, हे डुगूचा दुसरा युनिफॉर्म बघू. वा 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 वा. टर्न अराउंड, टर्न अराउंड, टर्न अराउंड कर बब्बी, टर्न अराउंड कर. पाठी फिर, गोल गोल. तू फिर गोल. अच्छा नाही, फिरू नको, पाठी कर. पाठची साईड इकडे इकडे. आयशा फिरू ना. हां बस, अशी उभी राहा. हां, हे बघा अशा आहे डुगूच्या युनिफॉर्म या डिशक्याव. आणि ही आहे डुगूची बॅग. वा 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 वा. हा आहे डुगूचा लुक. टर्न अराउंड. ओहो, स्कूलमध्ये दिली डुगू तुला ही बॅग? हां, हे आहेत आता डुगूचे बुक्स. तर डुगूला 4 बुक्स आहेत. एक रायटिंग स्किल आहे, त्यानंतर मॅथ्स आहे, त्याच्यानंतर एक कर्सिव्ह रायटिंगची बुक आहे आणि एक आहे पॉनिकची बुक. अशा 4 बुक्स आहेत. त्यामध्ये आहे स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लँटिंग लाईन अशी एक बुक आहे, जी मुलांना स्टार्टिंगला शिकवलं जातं ती. आणि मॅथ्स आहे 1 2 3 साठी सुद्धा. ही रायटिंग स्किल आहे बघा, ही सुद्धा दाखवते तुम्हाला. आणि ही आहे मॅथ्स. तर अशा 4 बुक्स आहे. टीचरने ह्यांनासुद्धा कवर वगैरे करून द्यायला सांगितलं आहे. तर मी हे तुम्हाला बुक्स शेअर करत होते की असं CBSE बोर्ड म्हटलं की सगळ्याच गोष्टी आल्या. लवकर स्कूल स्टार्ट होते. 1 महिना सुट्टीचा जो असतो तो स्कूलमध्येच जातो. तसंच ईशीचं सुद्धा झालेलं आहे. तर इथे बघा डुगू बाईकवर बसला आहे आणि त्याला बाईकसुद्धा चालवायची. तर त्याच्या युनिफॉर्मचा आणि बाईकचा कलर सेम झालेला आहे. तर त्याला बाईक चालवून बोलतो मी स्कूलला जाणार बाईकवरती, असं तो सांगत आहे. तर असा होता एकंदरीत फ्रेंड्स व्हिडिओ. असा गेला दुपारची वेळ, डुगूची स्कूल. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.